रवी 11 जयेश स्मृती जयेश घर त्यांचा नक्कीच आठवण या क्रीडा स्पर्धेला त्यांची आवर्जून येईल. आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु ही क्रीडा स्पर्धा ते देखील एक चांगला परफॉर्मन्स करत असताना नेहमी चर्चेत राहिले गेली आहेत. माहीमचा महाराष्ट्र क्या बात आहे. नॅशनल स्पोर्ट्सला तुमचं नाव देखील पाहतोय. कॉमेंटेटर सागर मोरे आणि मनीषजी बागळे आज या क्रीडा स्पर्धेमध्ये समालोचन आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बॅटर दीपल शहा आणि त्या सोबतीला रोहन साळुंके ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले. बॉलिंगसाठी सॅम्युअल कोम्बिन. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर दीपल शहा, नॉन स्ट्राईक एंडला रोहन साळुंके, बॉलिंगसाठी सॅम्युअल कोम्बिन. रवी शेडगे आज आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांच्या नावाने संघ खेळतो आमचे दुर्गेश शेडगे. आणि रवी 11 जयस्मृती आज संघ इकडे इनॅक्शन मध्ये आहे. आणि लेट्स प्ले रेडी टू फाईट. पहिली ओव्हर घेऊन सॅम्युअल कोम्बिन. 5 ओव्हरची मॅच आहे. बघूयात कशा प्रकारे ही मॅच रंगताना पाहायला मिळेल. एका साईडला मुकेश रॉयल चेंबूर, त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर रवी 11 जयस्मृती. पहिलाच बॉल लेगस्टिकच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर सिंगल रन्स खूप महत्वाचे असणाऱ्या ग्राउंडवरती. या बॉल देखील समोर खेळायचा प्रयत्न केला गेलाय. खेळाडू आहेत आणि सॅम्युअलचं सेलिब्रेशन बॅटरला मात्र बाहेर जावं लागेल. रोहन साळुंकेची खेळी संपुष्टामध्ये येते. पहिल्याच ओव्हरमध्ये चान्स घेण्याचा प्रयत्न केला होता, फटका फसला गेला. समोर उडून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू होते तिकडे डीप मध्ये आणि सुरेख झेल टीपला गेला. आपण पाहतो तिकडे खेळाडू नये. यावर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर चालू ठेवणं गरजेचं आहे, परंतु विकेट गेल्यामुळे थोडं दडपण पाहायला मिळतोय. दीपलच्या सोबतीला आपण पाहिलं तर दीप येतात नवीन बॅटर. या बॉलवर देखील पुन्हा एकदा जबरदस्त पिचिंग करत असताना सॅम्युअल कोम्बिन. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट आले, त्यामुळे थोडाफार बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय संघ या मॅच मध्ये. रवी 11 जयस्मृती. या बॉल देखील पुन्हा एकदा ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन कंप्लीट केले. डबलचा कॉल दिला गेला. दीपने जबरदस्त कॉम्बिनेशन. 2 रन मिळतील. एका साईडला रुद्रांश मुकेश रॉयल चेंबूर, त्यांच्या विरुद्ध रवी 11 जयस्मृती हा संघ इकडे खेळतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत आला. सॅम्युअलने जबरदस्त बॉलिंग केली. 5 रन्सवरती एक इकॉनॉमी बॉलिंग करत असताना
5 रन झालेत. ओके, 6 रन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी हर्षित शेट्टी येतात ठाण्याचे. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर रवी लेन जयस्मृती संघ आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना 6 रन झाले, 1 विकेट गेली आहे. दुसरी ओव्हर घेऊन हर्षित शेट्टी आहे. स्ट्राईक एंडला दीप आहे, नॉन स्ट्राईक एंडला दीपल आहे. पुढे पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने या बॉल देखील आपण पाहिलं तर आणि तिकडे व्हाईट बॉल. सात रन झाले धावफलकावरती. कुठे ना कुठेतरी ही मॅच आता मात्र प्रोजेक्टेड स्कोर मात्र 35 रन्स दाखवतो. हर्षित बॉलिंगसाठी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला बॅटर आहे दीप. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर नो बॉल. 1 रन्स मात्र धावफलक पुढे जाईल. माहीमचा महाराज चषकाचा आज आपण पाहिलं तर शेवटचा व अंतिम दिवस आहे. 1.5 लाखाचा प्रथम क्रमांक या क्रीडा स्पर्धेमध्ये, द्वितीय क्रमांक 75,000 रुपये. या बॉल समोर उडवला गेलाय, समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. खेळाडू आहे तिकडे सोपा झेल टिपला गेलाय. प्रमोद तिकडे होते, बॅटर आउट. यामध्ये सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. आनंद लोके येतात बॅटिंगसाठी. नुकतीच काल माझगावला देखील एक क्रीडा स्पर्धा खूप चांगली कामगिरी करताना डीपीएल मध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंटची सायकल देखील मिळवली आहे. विक्रोळीचे एक जबरदस्त ऑलराऊंडर आहेत आनंद लोके नॉन स्ट्राईक एंडला आणि खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना चर्चेत राहिली आहेत. व्हाईट बॉल. 1 रन्स मात्र धावफलक तिकडे पुढे जाईल. 10 रन झाले धावफलकावरती, 2 विकेट गेले आहेत. दहा रन झाले धावफलकावरती. या बॉल देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि नॉन स्ट्राईक देखील सिंगल रन. आणि दीपलने जर इनिंग बनवली तर मॅच चांगला स्कोर करू शकते ती बॅटिंग करत असताना. रवी 11 जयेश स्मृती जयेश घरात. स्ट्राईक एंडला आनंद लोके. रन झाले आतापर्यंत 12 रन्स, 2 विकेट गेलेत. दुसरी ओव्हर चालू आहे. 12 रन्स वरती 2 विकेट गेलेत बॅटिंग करत असताना टीम
रवी 11 जय स्मृती संघ आपण पाहिलं तर मॅच मध्ये खेळतो त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर एका साईडला रुद्रांश मुकेश रॉयल चेंबूर. हॅलो बॉलिंगसाठी ऋषी येतात स्ट्राईक एंडला हेनॉय कुमार त्या सुप्तीला आनंद विकेट गेले 3-13 रन्सवरती तिसरी ओव्हर घेऊन ऋषी अंबरनाथचे युवा खेळाडू आहेत. चांगली कामगिरी करताना नेहमी चर्चेत राहिले गेले आहेत ऋषी. खूप चांगलं क्रिकेट कमी वयामध्ये एक चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळले गेले ऋषी. एक मॅनची टी शर्ट देखील त्याच्या अंगावरती आहे क्रिकॉन स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील आपल्याला प्रोव्हाइड केली. या बॉल देखील आपण पाहिलं तर चान्स घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु तिकडे सिंगल रन. हॅलो 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 चेक. या बॉल देखील लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्रुशल मॅच आहे बॉलिंगसाठी आपण पाहतो ऋषी स्ट्राईक केला आनंद लोके. यावर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु आनंदला पण माहिती आहे की सिंगल रन्स जेवढे ह्या ग्राउंडवर करू प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला अगदी पाहायला मिळत असते. माहीमचे सर्व क्रिकेटप्रेमी आज पाहण्यासाठी इकडे आनंद घेण्यासाठी दाखल झाले. 16 रन्सवरती 3 विकेट गेली आहेत. तिसरी ओव्हर चालू आहे. हॅनो आणि आनंद दोन अगदी बॅटर क्षमता आहे दोघांकडे पण एक चांगली इनिंग खेळण्याची. तिसऱ्या ओव्हरमध्ये रन झाले तर 16 रन्सवरती 3 विकेट गेली आहेत. रवी 11 जयेश स्मृती जयेश घरत आणि आज रवी शेडगे आज आमच्यामध्ये नाही आहेत. त्यांच्या नावाने आज संघ आणि त्यांचेच बंधू दुर्गेश शेडगे क्रिकेट प्रेमी आहेत आणि दरवर्षी या ग्राउंडवर क्रिकेट पाहायला मिळत असेल. त्यातून दुर्गेशजी यांचा संघ दरवर्षी पाहायला मिळत असतो. आनंद लोके या बॉलवर हलकासा फुटवर्क पाहिलं गेलं. यावर देखील टॅप केला गेलाय. टिपिकल बॅटिंग कालच माझगावला 1-4 खेळून आलेत सिरीज पण घेतले त्यामुळे आनंदची बॅटिंग ह्या ग्राउंडवर पाहण्यासाठी राहील सिंगल डबलची खूप महत्वाची आहे. आईमचे प्रेक्षक वर्ग आज सर्व मॅचचा आनंद घेत आहेत. कोणी खिडकीतून मॅचचा आनंद घेतोय कोणी गॅलरीतून घेतोय परंतु क्रिकेट बघणं क्रिकेट खेळणं क्रिकेट जगणं रक्तात क्रिकेट आहे. सकाळी क्रिकेट आहे दुपारी क्रिकेट आहे रात्री क्रिकेट आहे. आय लव्ह क्रिकेट. 17 रन झाले त्या फलकावर 3 विकेट गेले. स्ट्राईक एंडला आनंद लोके. यावर देखील पुन्हा एकदा सिंगल. टिपिकल 1-4 ची बॅटिंग. काल जबरदस्त कामगिरी करत असताना DPL व
याचा आयकॉन म्हणून खेळत असताना खूप चांगली कामगिरी केली माझगावच्या त्या क्रीडा स्पर्धेमध्ये. 17 रन झाले त्या फलकावर, 3 विकेट आपण पाहिले तर 18 धावा झाल्यात. बॉलिंगसाठी ऋषी, इकॉनॉमी बॉलिंग केली. 3 बॉल 3 मात्र खर्च केले गेले ऋषीने. या बॉल उडवण्याचा प्रयत्न केला गेला, आनंदचा फटका फसला गेला. शुभम आहेत तिकडे आणि सोपाल झेल टिपला गेलाय. शुभमने स्माइल केली. आनंदचं थोडं मात्र नियंत्रण चुकलं, बॅटीवरचं हवेच खेळण्याचा प्रयत्न करत होते. चान्स घेतला गेला, हलकंसं फुटवर पाहिलं गेलं, समोर खेळण्याचा प्रयत्न करत होते, फटका फसला आणि एक सोपा झेल तिकडे मात्र शुभम लोखंडेने पकडला गेला. आनंद लोकेला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. विशाल जाधव आहेत, दिव्याचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. या बॉलर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पहिला बॉल मात्र बीट केला गेला. गुड बॉलिंग ऋषीने टीमला दिली खुशी आणि फक्त 4 रन खर्च करत असताना ऋषी 18 रन्सवरती 4 विकेट गेलेत. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. तीन ओव्हर 18 रन्स, 4 विकेट. बॉलिंगसाठी सॅम्युअल कोम्बेन काली. या बॉलवर टॅप केला गेलाय. समोर टॅप करायचा प्रयत्न केला होता हेनॉईने. 30-32 पर्यंत मॅचला घेऊन जाणं गरजेचं आहे. रवी 11 जयेश स्मृती संघ. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 20 ऑफ स्टिकच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु वाईट बॉल. परंतु बाबू सर, त्याचबरोबर आपले अजित निकम सर, त्याचबरोबर आमचे अभयजी निकाळजी, अमित घारगे, सर्व आमचे ऑफिशियल पंच. यावर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. हेनॉईची एक जबरदस्त बॅटिंग. हेनॉला माहिती आहे की सिंगलने मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. 22 रन्सवरती 4 विकेट गेले. 4थी ओव्हर चालू आहे. 32-33 पर्यंत टार्गेट घेऊन जाणं गरजेचं असणार आहे. यावर देखील फ्लिक केलं गेलं. जबरदस्त टायमिंग केलं. विशालने सिंगल रन मिळेल तिकडे. 23. फोर 24 रन झाले धावफलकावर. 4थी ओव्हर चालू आहे. रवी 11 जयेश स्मृती संघ आज इनॅक्शन मध्ये त्यांच्या विरुद्ध. रुद्रांश मुकेश रॉयल चेंबूर संघाने टॉस जिंकला. पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. सॅम्युअल कोम्बिन बॉलिंगसाठी 2 ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली, म्हणजे 11 बॉलमध्ये 11 रन्स खर्च करत असताना 1 विकेट मिळवली गेली आहे. सॅम्युअल कोम्बिन काली. नवप्रकाश तरुण मित्र मंडळ माहीमचा महाराजा. या बॉलवर समोर खेळले गेलेत. सिंगल रन मिळेल बघता बघता पर्यंत 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 25.
25 रन झाले फलकावर. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर शुभम लोखंडेवर जबाबदारी दिली गेली आहे. शुभमवर थोडा मात्र चान्स घेणं गरजेचं आहे, परंतु विशाल आणि हेनॉय या बॉलवर लेग ब्रेक आणि जबरदस्त बॉल वळवला गेला. काय बॉल वळवला, वा, जबरदस्त लेग ब्रेक. म्हणजे माहीम वरून शिवाजी पार्कला बॉल हा हलकासा वळला. डिलाय रोड करून मात्र तो मुंबई साईडला बॉल ट्रॅव्हल होत होता. या बॉलवर नो बॉल. काही रूल्स आहेत ते रूल्स फॉलो करून तुम्हाला बॉलिंग करावी लागेल. अभय निकाळच्यांनी मात्र थांबवलं की हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. या बॉलवर समोर खेळले गेलेत. फटका फसला गेलाय आणि स्वप्नील तिकडे होते. मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटरला विशालला. हे नाही, सॉरी, समोर खेळायचा प्रयत्न करत होते. स्वप्नील एक जबरदस्त कॅच तिकडे पकडली गेली. यावर देखील मात्र गॅपमध्ये खायचा प्रयत्न केला गेला आणि मॅच थोडीफार मात्र इकडे शांत होताना पाहायला मिळते. इनिंग ब्रेक्समध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण तयार राहायचे. यानंतरची मॅच आपल्याला एक पाहायला मिळेल. जर पाहिलं तर एका साईडला डिंगडॉंग जॉर्ज स्टार कल्याण त्यांच्या विरुद्ध RM रेम्बो मंगलमूर्ती वडाळा. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. रन्स पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तिकडे सिंगल बेल. घनश्याम तिकडे पोहोचतात नॉन स्ट्राईक एंडला. बॅटर अंपायर्सने थर्ड अंपायर घेतलाय. हे आपलं मुख्य व्यासपीठ पाहू शकतो. कॉमेंट्री बॉक्स आमचे स्वप्नील बावर आणि त्यांची टीम. बॅटर आउट आहे. तीस रन झाले त्या फलकावर. 6 विकेट. शेवटचा बॉल पेंडिंग आहे. आपण पाहिलं तर या पहिल्या इनिंगचा शुभम लोखंडेने एक जबरदस्त बॉलिंग केली गेली, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये रन्स येणं गरजेचं. रोहन सावंत आहे स्ट्राईक एंडला. 1 to go. शेवटचा बॉल. 31 रन झाले त्या फलकावर. एक्स्ट्रा रन्स ते धावलं पुन्हा एकदा पुढे जाईल. रवी 11 जयस्मृती संघ या मॅच मध्ये. या बॉलवर देखील बॅटर आउट. 32 चा टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता रुद्रांश मुकेश रॉयल चेंबूर संघाला. बत्तीस धावांचा टार्गेट आहे. सॅम्युअल नाईक सोपा जल्दीकडे टिपला गेला. बॅटर आउट.
ह्या साईडला एक देखील जबरदस्त मॅच यानंतर देखील पाहायला मिळेल. अ, आपण टॉस करत आहोत. महत्वाच्या मॅचचा टॉस आपण इकडे करत आहोत. एका साईडला रोहन चिल्ले, एका साईडला आशिष केणे, आर एम रेम्बो, मंगलमूर्ती वडाळा त्यांच्या विरुद्ध डिंगडॉंग स्टार, जॉर्ज इलेवन कल्याण, अभिजित निकाळजी सरांच्या माध्यमातून आपण टॉस करत आहोत. बेस्ट कॅप्टनची सायकल देखील तिकडे आपण पाहतोय. सो इम्पॉर्टंट मॅचचा टॉस. हा, आर एम रेम्बो मंगलमूर्ती वडाळा संघ टॉस जिंकला आणि पहिलं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. दोन्ही संघांनी आपले टी शर्ट्स घेऊन जायचे तिकडे. बॉलिंगसाठी देवा येतात पहिली ओव्हर घेऊन. स्ट्राईक एंडला शुभम लोखंडे, त्या सोबतीला आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला घनश्याम शिंदे आहेत. नॉन स्ट्राईक एंडला घनश्याम शिंदे. बॉलिंगसाठी देवा आहेत विक्रोळी पार्क साईडचे युवा खेळाडू आहेत. आपल्या वेगळ्याच्या जोरावर चर्चेत राहिले. 30 बॉलमध्ये 32 करायचे आहेत. बघूयात कोणता संघ मात्र बाजी मारेल. या बॉलवर फ्लिक करायचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे आणि आनंद लोकेने एक जबरदस्त बॉल अडवला गेला, परंतु सिंगल रन तिकडे मिळेल. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर घनश्याम 29 बॉलमध्ये 31 करायचे. त्या बॉलवर हवेत खेळायचा प्रयत्न कर, थोडा फटका बसताना पाहिला गेला. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि क्विक रन मात्र तिकडे कंप्लीट करायचा प्रयत्न करत होते, परंतु हेनॉय आले क्विक आणि जबरदस्त बॉल कलेक्ट केला गेला. हेनॉयने रनआउटची विकेट येते. हलकंसं फुटवर्क होतं घनश्यामचं. वेगा टाकण्याचा प्रयत्न केला गेला, पायाला बॉल थोडा आदळला. घनश्यामने कॉल दिला आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आउट. या बॉलवर देखील मात्र तिकडे चान्सेस होते. रोहनने मात्र स्वतःवर नाराज असलेली एक महत्वाची विकेट मात्र तिकडे. रिप्ले आपण पाहू शकतो. एज घेतली गेली होती. एक सोपा झेल तिकडे टिपतोय, सुटतोय मात्र हातातून. या बॉलवर देखील आपण पाहतो ऑफ स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. तेजस आणि शुभम दोन बॅटरला मात्र इनिंग पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. 3 बॉल 3 रन झाले. त्या फलकावर 27 बॉलमध्ये 29 रनची गरज आहे. सिंगल डबलची इनिंग खूप महत्वाची असणार आहे या मॅचवर या ग्राउंडवरती. सकाळच्या मॅचमध्ये एक जबरदस्त कामगिरी केली. रवी पवारने खूप चांगली कामगिरी केली. अरुण चव्हाणने खूप चांगली कामगिरी केली. कधी बॅटर कधी बॉलर. यावर देखील पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न केला गेला. आपण पाहतो तिकडे थांबून ठेवलं गेलं. येईल आपण पाहतो तिकडे डॉट बॉल आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे.
दोन ऑफिशियल्स पंच आमचे पद्मनाथ प्रभू बाबू सर, त्याचबरोबर 1 2 गो 5 अजित निकम सर. ऑरेंज कलरची जर्सी घालून अजित निकम सर आणि पद्मनाथ प्रभू बाबू सर. मार्च महिना येईल असं वाटतंय. दोन रत्नागिरीचे अगदी आंबे जसे पाहण्यासारखे अगदी हे कलर आहे. सो लक्ष वेधून घेत आहेत दोन्ही अंपायर्स. इट्स अ व्हाईट बॉल. या बॉलला देखील समोर खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु थोडा फटका आपण पाहिला तिकडे फसताना पाहिला गेला. रन सिंगल मिळेल तेजस आणि त्या सोबतीला शुभम लोखंडे. 5 रन्स आले, 1 विकेट गेले. पहिली ओव्हर चालू आहे. 26 बॉलमध्ये 27 करायचे आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर देवा. या बॉल देखील हलकासा बॉल बाउन्स आपण पाहिला गेला तिकडे. थोडा बॉलने उसळी घेतली, परंतु सिंगल शुभमने त्याच्या अंदाजामध्ये चांगला सिंगल रन केलाय. 6 रन्स आले धावफलकावर. 25 बॉलमध्ये 26 करायचे आहेत. प्रेक्षकांची देखील गर्दी पाहायला मिळते क्रीडा स्पर्धेमध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 1 विकेट जात असताना 7 रन झाले धावफलकावरती. चोवीस चेंडू 25 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी आनंद लोके येत आहेत. 3 बॉल 3 शुभम करतायत. 2 बॉल 2 तेजस. 24 बॉलमध्ये 25 करायचे. रुद्रांश मुकेश रॉयल चेंबूर संघ इझिली मॅच जिंकू शकतो, परंतु ही रन्स असेच चालू ठेवणं गरजेचं आहे. दोघांना एक इनिंग चांगली खेळावी लागेल. महत्त्वाची मॅच आहे आज. दोन्ही टीम्सला मात्र खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. एक जबरदस्त आयोजन नियोजन. नवप्रकाश तरुण मित्र मंडळ, माहीमचा महाराज चषक. माहीमकरांची होळी पण प्रसिद्ध आहे, त्यामुळे माहीम कोळीवाडा, माहीमची होळी बघण्यासाठी देखील मुंबईतून नामवंत प्रेक्षक वर्ग इकडे येत असतात आणि माहीमची होळी एक माण्यासारखी राहिली आहे. बॉलीसाठी आनंद लोके. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर तेजस. पहिला बॉल जबरदस्त टायमिंग करत असताना तेजस. एक जबरदस्त खेळाडू चेंबूरचे. स्टेशन वाईज म्हणून देखील या खेळाडूला खूप चांगला परफॉर्मन्स करताना पाहिला गेला तेजस. त्यामुळे शुभमला माहिती आहे की आपल्या विभागातून खेळाडूंना पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे आणि मॅच ग्राउंडच्या दृष्टिकोनातून आता प्लेअरची मात्र मागणी असते की हा प्लेअरला आपल्याला ह्या ग्राउंडवर घेऊन गेलं गरजेचं आहे, खेळवणं गरजेचं आहे. यावर देखील टॅप करण्याचा प्रयत्न करत. थोडा फटका आपण पाहिला तिकडे फसलाय, परंतु रन मिळेल सिंगल.
या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. रवी पवार मागील मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना माहीमच्या महाराष्ट्र आपण पाहिलं तर इकडे टी शर्ट त्याच्या अंगावरती आहे आणि खूप चांगलं क्रिकेट त्या कल्याण परिसरात देखील त्या परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. 10 रन झाले त्या फलकावर. 21 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. या बॉलवर व्हाईट बॉल. 11 रन्स होते धावफलकावर. आता मात्र बॉल टू बॉलची मॅच आहे. 21 बॉल 21 करायचे आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 100 रन्सने मात्र धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. आनंद लोके थोडं अंडर प्रेशर. मॅचला मात्र कुठे ना कुठेतरी घेऊन जाणं गरजेचं आहे. पुढे घेऊन जाणं गरजेचं असणार आहे कारण की समोरच्या टीमकडे विकेट हातामध्ये आहेत. फ्री माइंड बॅटिंग करतायत. वा, टेक्निकल सिंगल परंतु तिकडे डॉट बॉल. 20 चेंडूने 20 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील आपण पाहता टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन मिळेल.
19 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. तेजस शुभम लोखंडे जबरदस्त इनिंग खेळतात. 19 बॉल 19 करायचे आहेत. स्ट्राईक एंडला तेजस बॉलिंगसाठी आनंद लोके. या बॉल देखील ड्राईव्ह केला गेला. आपण पाहिलं तर गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना डबलचा कॉल दिला गेला. 2 मात्र रन्स तिकडे बघता बघता कंप्लीट करते टीम रुद्रांश मुकेश रॉयल चेंबूर. वेल प्लेड तेजस शुभम, खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 18 चेंडू 17 धावांची गरज आहे. 2 ओव्हरचा खेळ संपत होते. 18 बॉल 17 करायचे आहेत. 18 चेंडू 17 धावांची गरज आहे. या बॉल देखील आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे तिकडे आणि योगेशची थोडा आपण पाहिलं तर लांब राहिला. विकेट काढावे लागतील. पाहू शकतो आपण हा रिप्ले. समोर शुभम होते. योगेश कल्याणचे जबरदस्त खेळाडू आहेत. टॅप करण्याचा प्रयत्न केला योगेशने मात्र एफर्ट्स घेतले तिकडे, परंतु नॉन स्ट्राईक एंडला योगेशचा फिटनेस थोडा कमी पडला. फिटनेस टेस्ट त्याची मात्र थोडी कमतरता राहिली. 17 चेंडूंनी 16 धावांची गरज आहे. विकेट काढावे लागेल मॅच जिंकायचे तर. रवी 11 जयेश स्मृती संघ 17 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. रिव्ह्यू घेतलं, चेक केलं जाईल. तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच कळवू.
नॉट आउट आहे. सतरा रन झाले फलकावरती. एक विकेट गेले 16 बॉलमध्ये. पहिलाच बॉल फेस करत असताना जबरदस्त टायमिंग करत असताना आमच्या स्कोररने कॅच पकडले. वा, नितेश यादव हा हँडसम 6. काय टायमिंग केलं गेलं. शुभम लोखंडे स्टँड अँड डिलिव्हर. समोर खेळत असताना अगदी समोरच्या दिशेला कॉमेंट्री बॉक्सला मात्र सलामी देणारा आमच्या स्कोररच्या अगदी बाजूला आमच्या बाजूला बॉल आला आणि स्कोरर आमचे यादवजी तिकडे होते. यादवजीने जबरदस्त कॅच पकडली. वा यादवजी. नितेश यादव, उमेश यादव, सूर्यकुमार यादव और हमारे नितेश यादव. या बॉलवर फटका पुन्हा एकदा फसताना पाहिला गेलाय, परंतु बॉक्स आउटच्या रूपमध्ये शुभमला बाहेर जावं लागेल. चांगली इनिंग खेळली गेली. मॅच थोडीफार आता मात्र बनवली होती, परंतु बॉक्स आउटच्या रूपमध्ये बाहेर जावं लागतंय. बॅटिंगसाठी विकास कांबळे येतात. छकुला पांडुपचे एक जबरदस्त बॅटर. 12 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. 7-12, 12-7. 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 7 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर विशाल जाधव. 12 बॉल 7 करायचे आहेत. मॅच थोडीफार आपण पाहिलं तर इकडे रुद्रांश मुकेश रॉयल चेंबूर संघाने आपल्याकडे खेचली. 12 बॉल 7 या ग्राउंडवरती. एक 12 बॉल 11ची 18 बॉल 11ची मला एक मॅच आठवते. या ग्राउंडवर फाईट झाली होती, परंतु तशा मॅचेस खेळायचे तर बॉलरला इफर्ट्स, रनआउट, कॅचेस खूप महत्वाचे आहेत. एक एक रन थांबवणं खूप गरजेचं आहे. 12 बॉल 7 करायचे आहेत. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉक्स आउटच्या रूपामध्ये मात्र बाहेर जावं लागेल. मॅच फिरेल का, सर्वांचं लक्ष मात्र या मॅचवर देखील आहे. 11 बॉल 7 करायचे आहेत. विकेट गेल्यात. दोन्ही नवीन बॅटर आता आले आहेत. विकास कांबळेच्या सोबतीला बघत कुठल्या बॅटरवर जबाबदारी दिली जाईल की जो ही मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. हर्षित शेट्टी येतात ठाण्याचे. बॅटिंगसाठी हर्षित शेट्टी. 11 चेंडूंनी 7 धावांची गरज आहे. इकडे देखील आपण पाहिलं तर रन्स मात्र सिंगलने पुढे जाईल. आता फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे. 9 चेंडूंनी 5 धावांची गरज आहे. माहीमचा महाराष्ट्राचा आपण पाहिला तर शेवटचा दिवस, अंतिम दिवस. रवी विलन जयस्मूर्ती त्यांच्या विरुद्ध रुद्रांश मुकेश रॉयल चेंबूर. एक जबरदस्त मॅच. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर आता फिरताना पाहिली गेली, कारण की
शुभमचा एक 6 मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करत असताना हा बॉल देखील आपण पाहतो व्हाईट बॉल. 4 धावांची गरज आहे. या बॉल देखील पुन्हा एकदा बीट केला गेला. विकासला थांबवलं येईल आपण पाहतो तिकडे डॉट बॉल. या बॉल आतमध्ये आणला. बॉल टॅप करायचा प्रयत्न केला गेलाय. तीन धावांची गरज आहे फक्त आणि फक्त मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्राईक एंडला हर्षित शेट्टी. शेवटचे 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. एक डॉट आला असता तर मॅचला अजूनही कलाटणी आली असती. 6 बॉल 4 पण या ग्राउंडवर फाईट आहे. 6 बॉल 3 पण डिफिकल्ट आहे. 6 चेंडू 3 धावांची गरज आहे. हॅलो 6 बॉल 3 रनची गरज आहे. सहा चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 6 बॉल 3. पहिले 2-3 बॉल खूप महत्वाचे आहेत. विकास कांबळे स्ट्राईक एंडला. भांडूपचा एक जबरदस्त खेळाडू विकास कांबळे. छकुला 6 बॉल 3. या बॉल देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आणि हा सामना जिंकला गेला. आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग करत असताना रुद्राज मुकेश रॉयल चेंबूर पुढील फेरीमध्ये जाणार आपण पाहिलं तर तिसरा संघ ठरतोय. या अगोदर आरवन स्पोर्ट्स कल्याण, त्याच्या अगोदर आपण पाहिलं हेमंत पॅकर, ओमकार मालाड आणि आता तिसरा संघ रुद्राज मुकेश रॉयल चेंबूर. यानंतर चौथी आपण पाहिलं तर उपउपांत्य फेरीची मॅच पाहणार आहोत. क्वार्टर फायनलची मॅच नंतर आरएम रेम्बो मंगलमूर्ती वडाळा त्यांच्या विरुद्ध डिंगडॉंग स्टार जॉर्ज 11 कल्याण अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सो टॉस जिंकलाय आरएम रेम्बो मंगलमूर्ती वडाळा संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. हॅलो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच शुभम लोखंडे. शुभम लोखंडेने जबरदस्त खेळी केली. बॅटिंग बॉलिंग करत असताना शुभम लोखंडेला मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल. क्रिकॉन स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट दिली जाईल. शुभम आपण जायचंय